लग्न केल्यानं पती हा पत्नीचा मालक होत नाही असं अलाहाबाद हायकोर्टानं म्हटलंय। अलाहाबादमध्ये पतीने गुप्तपणे पत्नीबरोबरच्या एकांतामधील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकलेले होते। तसंच हे व्हिडिओ पत्नीच्या चुलत भावासोबत शेअर केल्याची तक्रार पत्नीने दिली। या प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टानं हा निर्वाळा दिलाय। माझे पसंतीचे सिडको घर या योजनेअंतर्गत सिडकोनं 26,000 घरं विक्रीसाठी नोंदणी सुरू केली आहे। नोंदणीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे। मात्र घरांच्या किमती या गुलदस्त्यात ठेवल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। कोकण महामंडळाच्या म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख आहे। उद्यापर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे। तर 31 जानेवारीला सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत काढली जाईल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागात मालमत्ता करातून 620 कोटी रुपयांचं उत्पन्न जमा झालंय। एप्रिल ते 31 डिसेंबर 2024 या 9 महिन्यांच्या कालावधीत हे कोटींचं उत्पन्न मिळालंय। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न 49 कोटी रुपयांनी कमी आहे। पिंपरी चिंचवडच्या सराफा बाजारात संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक चांदीचे दागिने उपलब्ध झालेत। संक्रांतीला भेट म्हणून देण्यासाठी पतंगाची प्रतिकृती, मांजाची प्रतिकृती पाहायला मिळते। दिल्लीमध्ये थंडीच्या कडाक्यासह सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलंय आणि या धुक्यामुळे विमान सेवेवर सुद्धा परिणाम झालाय। 6 विमानं रद्द झाली आहेत, तर 139 विमानं विलंबानं त्यांचं उड्डाण होतंय। मुंबईच्या तापमानात अचानक 3 अंशांनी घट झाली आहे। पहाटेच्या तापमानासह दिवसाही तापमान घसरलंय। मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येतोय। मुंबईमध्ये किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे। आलं, टोमॅटो, मटार, फ्लॉवर आणि कोबीच्या दरात घट झाली आहे। छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारामध्ये रविवारी 19 ते 100 ट्रक्स फळभाज्यांची आवक झाली आहे। त्यामुळे भाज्यांचे दर स्थिर आहेत। फळ बाजारात संत्री, बोरं, कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात वाढ झाली आहे। तर सीताफळ, चिकू, अननस, लिंबू, मोसंबी आणि डाळिंबांचे दर स्थिर असल्याची माहिती मिळते। फळ बाजारात रविवारी 30 ते 40 टन संत्र्यांची आवक झाली आहे, तर 2 ते 3 टन सीताफळांची आवक झाली आहे। भंडारातील देवाडीमध्ये कारखान्यामधील रासायनिक पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। त्याचबरोबर कंपनीमधील दूषित पाणी वैनगंगा नदीपात्रामध्ये जात असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। बदलापुरातील सागावात एका दाम्पत्यानं ओसाड रानात आंब्याची बाग फुलवलेली आहे। शासनाच्या मागेल त्याला शेततळं या योजनेचा त्यांनी लाभ घेतला आणि त्यातूनच त्यांनी आपल्या जागेमध्ये शेततळं बांधलं आणि 6 एकर परिसर हिरवागार केलाय। मावळमध्ये एका शेतकऱ्यानं 1.25 एकर क्षेत्रामध्ये श्रेया जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड केली। या पिकातून शेतकऱ्याला लाखो रुपयांचा नफा मिळतोय। बाजारामध्ये या गावरान टोमॅटोला 5 ते 10% भाव मिळतोय। मावळच्या मुळशी तालुक्यातील नेरे गावात आमदार कैसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। भैरवनाथ बैलगाडी संघटनेकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी पुण्यातील अनेक भागातून बैलगाडा स्पर्धक दाखल झाले होते। दरम्यान विजेत्यांसाठी लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली होती। हिंगोलीच्या गोरेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। या शर्यतीमध्ये अनेक बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला, तर ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। पद्मदुर्ग किल्ल्यावर 16व्या जागर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। शिवप्रतिमेचं पूजन आणि प्रतिमेला मुद्राभिषेक करण्यात आला। सोहळ्याला गडावर फुलांची आरास करण्यात आली। मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे बुजवण्यात आलेले आहेत। झी 24 तासनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे। पडघा खडवली बायपास रोडवरचे हे खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे। तसंच संथ गतीनं सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामालाही गती प्राप्त झाली आहे। जळगावमधील 23व्या बालगंधर्व महोत्सवाचा शास्त्रीय संगीताच्या जुगलबंदीनं समारोप झालेला आहे। यामध्ये व्हायोलिन वादक नंदिनी शंकर आणि महेश राघवन यांच्यामध्ये शास्त्रीय संगीताची जुगलबंदी पाहायला मिळाली। जळगावमध्ये महापालिकेच्या वतीनं खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवामध्ये खानदेशातील विविध संस्कृतीचं दर्शन होतंय। या महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। सांगलीच्या मिरजेमध्ये दृष्टिबाधित खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धा पार पडल्या। सांगली आणि कोल्हापूरमध्ये सामना पार पडला। कोल्हापूरच्या संघानं हा सामना जिंकलाय। रायगडमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडून उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक त्याचबरोबर शाळांचा सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार संजय केळकरांनी उपस्थिती दर्शवली। दरम्यान शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करेल असं आश्वासन केळकरांनी दिले।
पालघरच्या जव्हार मुखाडा परिसरामध्ये पुन्हा एकदा बालमृत्यू आणि माता मृत्यूनं डोकं वर काढलंय। गेल्या 3 दिवसात 2 गर्भवती माता आणि एका गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झालाय। या संदर्भात खासदार हेमंत सावरा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोग्य विभागाची बैठक पार पडली। यावर तातडीने उपाययोजना करा असं बैठकीत सांगण्यात आलं। मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे आणि या स्मृतिदिनानिमित्तानं उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय शिवाजी पार्क मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत। या स्मृतिदिनानिमित्तानं मीनाताई यांच्या पुतळ्याला सुंदर अशी आरास करण्यात आली आहे। गोंदियामधील आमगावमध्ये अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 2 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। यावेळी आरोपींकडे अवैध पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस आढळून आलं। आरोपींवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक झाली आहे। कल्याणच्या आंबिवलीमध्ये श्वानाला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून इराणी टोळक्यानं मारहाण केली आहे। इराणी टोळक्यानं सतीश यादव यांच्या कुटुंबियाला घरात शिरून मारहाण केली आहे। घरातील साहित्याची सुद्धा तोडफोड केली आहे। पोलिसांकडून सध्या त्यांच्या टोळीचा शोध सुरू आहे। सांगलीमध्ये घरफोडी करणारी आंतरराज्य टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या कारवाईमध्ये पोलिसांनी 3घांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 5 लाखांच्या रोकडसह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नवी मुंबईच्या वाशीमध्ये क्रिकेट खेळताना 34 वर्षीय तरुणाचा हृदयविकारानं मृत्यू झालाय। जुबिन दामजी असं या तरुणाचं नाव आहे। जुबिन क्रिकेट खेळत असताना अचानक खाली कोसळला। त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। लातूरमध्ये बोगस पीक विम्याचा घोटाळा समोर आलाय। रेणापूरमधील एक शेतकरी पत्नीच्या नावानं विमा भरायला गेल्यास त्या जागी दुसऱ्याच व्यक्तीनं विमा भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 1000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या नावानं दुसऱ्यांनीच विमा भरलेला आहे। विमा भरणारे बीड जिल्ह्यातले असल्याचं उघड झालंय। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात राजापूर हा दुष्काळग्रस्त भाग असताना सुद्धा शेततळ्याच्या पाण्यावर शेतकऱ्यानं मेथी हा भाजीपाला त्याची लागवड केली, मात्र बाजारामध्ये मेथीला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी नाराज झाला। वैतागलेल्या शेतकऱ्यानं मेथीच्या शेतामध्ये जनावरं सोडली। वाशिममध्ये रबी हंगामामधील गहू हरभरा पिकाला पर्याय म्हणून जिल्ह्यातील काही शेतकरी मोहरी पिकाची लागवड करतायत। मात्र ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये मोहरीवर बदलत्या वातावरणाचा फटका बसलाय। पिकावर मोठ्या प्रमाणात मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय।